आज आम्ही आहोत अकोलाच्या जवळच्या पातूर या रेणुका देवीच्या संस्थानाच्या इथे. जागृत देवस्थान आहे. आमच्याबरोबर आहे पुरंदळे साहेब आणि ठाकरे साहेब आणि खूप छान जागृत देवस्थान आहे. साधारण 1375 ना नाही असं काहीतरी जुनं हे आहे आणि खूप छान देवीचं मंदिर आहे. बऱ्याच मोठ्या पायऱ्या आहेत. चला तर दर्शन घेऊया. तर चला. पातूरच्या देवीच्या इथलं हे चिंतामणी मंदिर आहे, म्हणजे गणपतीचं मंदिर आहे आणि संगमरवरी मूर्ती आहे गणपतीची. बघा किती सुंदर आहे, छान आहे. मस्त आहे, खूप छान. सकाळची अशी प्रसन्न हवा आहे. सूर्य बाप्पा हळूहळू वरती येत आहेत. वातावरण जरा मस्त हे होत आहे आणि चैत्राचा महिना चाललेला आहे, त्यामुळे वसंताला पालवी फुटलेली आहे. खूप छान वातावरण आहे, छान प्रसन्न असं. आणि उंच आहे मंदिर. असं मजल दर मजल करत चढत चढत जवळपास 250 पायऱ्या आहेत ह्या अंदाजे. तर आम्ही मंदिरापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. रेणुका देवीचं संस्थान आहे. 1976 असं लिहिलेलं इथे, म्हणजे जे काही त्याची हे केलेली असेल, पुनर्रचना केलेली असेल ती साधारण 1976 साली केलेली आहे. आणि छान पायऱ्या बांधलेल्या आहेत, त्यामुळे चढून यायला कसं सोपं आहे. पण काय आहे की सवय नसते ना त्यामुळे जरा दमायला होतं. हाश हुश करत पोहोचलो. माझ्या माहेरची जी देवी आहे रेणुका देवी, म्हणजे चांदवडची, इथली पण ही रेणुका देवी आहे. माहूरची रेणुका देवी आहे. अशी रेणुका देवीची म्हणजेच यल्लम्मा पण म्हणतात त्याला. तर रेणुका देवीची कृपा आपल्या सगळ्यांवरती कायम राहो. आपण आता दर्शन घेऊयात, चला. देवीचे मंदिरं हे विशेषतः वरतीच असतात, म्हणजे डोंगरावरती असतात. तसंच हे थोडंसं उंचावरती टेकडीवरती असं मंदिर आहे. आणि तुम्ही बघता आहात माझ्या मागे इतका छान निसर्गरम्य असा परिसर आहे. बघा बरं किती छान सकाळची हवा आहे आणि छान झुळझुळ वारा सुटलेला आहे. आणि अशा वेळेला हे छान असं मस्त दर्शन झालं आहे देवीचं. खूप मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं. देवीची कृपा आपल्या सगळ्यांवर अशीच कायम राहो. असं का परिसर इतका मस्त आहे ना. झुळझुळ वारा सुटलेला आहे असं मस्त, हलका हलका. अशी रस्ता आहे पहा. तुम्हाला एक 360 डिग्री व्ह्यू दाखवते मंदिराचा. दीपमाळे पहा. समोर कृष्णाचं, रामाचं आणि दत्ताचं मंदिर आहे. आणि हे अनुसया मंदिर आहे इकडे. छोटे छोटे मंदिर आहेत आजूबाजूला. हे स्वयंभू देवस्थान आहे, त्यामुळे हे कधी हे झालेलं आहे हे फारसं सांगता येत नाही. पातूर जवळ आहे, म्हणजे अकोल्याच्या जवळ आहे. त्यामुळे जे कोणी अकोल्यातले असतील तर नक्की येत असतील हे दर्शनाला. आणि असं म्हणतात की नवरात्रामध्ये ना खूप गर्दी असते इथे. या पूर्ण परिसरामध्ये खूप भाविक येतात देवीच्या दर्शनाला. आजूबाजूला असं पातूर गाव पसरलेलं दिसतंय पहा. छान आहे सगळा व्ह्यू, मस्त आहे. हे अनुसया देवीचं मंदिर आहे.
बऱ्याच जणांची ही कुलदेवता असते पातूरची देवी, आणि मग कामधंद्याच्या निमित्ताने लोक हे वेगवेगळ्या गावांना जातात, शहराच्या ठिकाणी जातात, पण आवर्जून नवरात्र वगैरे ह्या काळामध्ये आपल्या कुलदेवीला सगळेजण येतात, दर्शनाला येतात. हे महादेवाचं मंदिर आहे. नंदी आलाच महादेव म्हटला की, है ना. आणि ही महादेवाची पिंड आहे पहा. गणपती किती छान आहे, छान. हा यज्ञ मंडप आहे केलेला, आणि लहान मुलांना खेळायला जागा, कारण आईबाबांच्या बरोबर मुलं येतात तेव्हा त्यांना खेळायला हवं असतं काहीतरी, म्हणून अशी ही जागा. आणि परिसर पहा किती सुंदर आहे, छान आहे. तुम्ही कधी वाऱ्याचा आवाज ऐकलाय का? ऐका हा. आहे की नाही. मला अशी ही शांतता असते ना, ही खूप आवडते. आणि त्याबरोबर असा वाऱ्याचा आवाज, झुळझुळणारा वारा, खूप मस्त असतं हे सगळं. किती छान रांगोळी काढली ताई. तुम्ही खास रांगोळी घेऊन आल्या. रांगोळी घेऊन आल्या, खूपच कौतुकाची गोष्ट आहे. वा वा, मस्त. छान. हो, वा वा वा, मस्त मस्त, छान छान. छान वाटलं, मस्त छान आहे. आणि हे मंदिर मस्त आहे, जागृत आहे ना, है ना. तुमची कुलदेवी आहे का? हो ना. हां हां, तुमची कुलदेवी. तुळजाभवानी आहे. हां, हो हो हो, बरोबर. छान छान. आता देवीच्या दर्शनाला आपल्याबरोबर आहेत बनसोड कुटुंबीय, आणि पहा देवीच्या इथे इतक्या छान दिसत आहेत तिघी जणी, एकदम प्रसन्न दिसत आहेत बरं का. तुम्ही दरवर्षी गुढीपाडव्याला येतात ना, है ना. हां हां, हां, होतं. बरोबर आहे, बरोबर आहे. किती प्रसन्न मूर्ती आहे ना, तांदळा किती प्रसन्न आहे. तुम्ही तिघी जणी प्रसन्न दिसतायत त्याच्याबरोबर. छान छान, व्हेरी गुड. देवीची कृपा आपल्या सगळ्यांवर अशीच कायम राहू. हे कृष्णाचं आहे, सुंदर मूर्ती आहे. वसुदेव सुतम देवम कंसचाणूरमर्दिनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. येत्या काही दिवसात रामनवमी येते आहे, आणि हा रामाचा दरबार आहे पहा. आज रामाचं दर्शन होणं किती छान वाटतंय, सुंदर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. छान मूर्ती आहेत सगळ्याच, प्रसन्न एकदम. कसं हे करायचं सांगा.
बरोबर बाजू नऊवारी. सुंदर. ओटी ठेव बेटा. याच्यावर ठेवू ना. हो. हे पण घालून द्या काका. ती छोटीशीच माळ आहे ती. अशी छोटी. खूपच सुंदर आहे तांदळा. हा खूपच प्रसन्न आहे देवीची मूर्ती. एकदम छान आहे. छान वाटते एकदम. देवका माता तुझी कृपा तुझ्यावर अशीच कायम असू दे. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. छान जवळून दर्शन झालं देवाचं. छान वाटतं. बसा काका. बसा बसा. हो लागलं नाही काका. किती वर्ष झाले तू देवीच्या? जवळ सरका लागेल थोडंसं. काका थोडंसं जवळ काका आहे. अशी. मला बसता येत नाही. अच्छा अच्छा. नाही, सरका ना थोडंसं. नाही त्यांना बसता येत नाही मला. बसता येत नाही. अरे सॉरी. किती वर्ष झाली काका पण देवीच्या? 1976 साली हा. तशी पहिले उघड्यावरच होती. अच्छा अच्छा. बरं बरं. 76 साली मंदिर कोण्या बांधलं. काळची आहे बसलेली कोण्या काळची नाही. अरे वा. म्हणजे स्वयंभू आहे. स्वयंभू आहे म्हणतात. स्वयंभू आहे. हो. बरं बरं. हो. आणि तुम्ही 76 साल म्हणजे जवळपास तुम्ही कितीतरी वर्ष झाले. तुम्ही 28 वर्षांपासून सेवेत आहे ना देवीच्या?
है ना? हो है ना? 28 वर्ष छान झाली. छान. देवीची कृपा आपल्या सगळ्यांवर अशीच कायम हो, राहो. बा. खूप प्रसन्न आहे मूर्ती. खूप छान वाटलं बरं का. प्रसन्न आहे, प्रसन्न होते ते. प्रसन्न होते हे फार छान. हो. जागृत देवस्थान आहे ना? जागृत आहे. छान छान मस्त. खूप छान वाटलं. एक तर छान दर्शन झालं. मनोकामना पुऱ्या होतात हो बाबा. मनोकामना.